एनआयए प्रमुख सदानंद दातेंकडून बैसरन खोऱ्याचा सलग 3 तास आढावा. दहशतवाद्यांनी वापरलेल्या गोळ्यांच्या पोंगळ्यांची तपासणी. वेगानं तपास सुरू. वीस आणि 21 तारखेला पाऊस पडल्यानं आणि पर्यटकांची संख्या कमी असल्यानं 22 तारखेला दहशतवाद्यांकडून हल्ला. एनआयएच्या तपासात माहिती उजेडात. पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर माझाच्या हाती. हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम नमूद. पाकमधील सूत्रधारांकडून दहशतवाद्यांना सूचना मिळत असल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख. भारतीय वायुदलाकडून आक्रमण होण्याच्या भीतीनं पाकिस्तानची पळताभुई. भारतीय सीमांवर पाकिस्तानकडून एअर डिफेन्स सिस्टीम तैनात. एनआयएकडून जम्मू काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आयएसआय प्रमुखाची नियुक्ती. बिथरलेल्या पाकिस्तानची नसती उठाठेव अधोरेखित. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन. तर हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करावं पाकिस्तानला आवाहन. पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. सैन्याचं मनोधैर्य खचेल असे प्रयत्न न करण्याची तंबी. भारतीय कलांचा जगभरात विस्तार करायचा आहे. पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींचा निर्धार. वेव्ह समिटसाठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी मुंबईत. सहासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईतील हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना मानवंदना. तर छत्रपती शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन. सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर. आदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग 80% गुणांसह सर्वोत्तम. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडील 3 खाती नापास. पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधीच उद्घाटन. खासदार मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजितदादांकडून पुन्हा लोकार्पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.